नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. मी गोंशी त्या ठिकाणी आहे. गोंशी त्या ठिकाणी जो चष्मे वाटप, मोफत चष्मे, परत त्यांचं तपासणी हे जे शिबिर ठेवण्यात आले आहे, आपण जाणून घेऊ. सरपंच ताई आहे इथे आणि पोलीस पाटील मॅडम पण आहेत. त्यांचा पहिला परिचय करूया. त्यांच्या सर्व कार्याची माहिती घेऊया. काय संदर्भात तुम्ही हा कॅम्प ठेवलाय? कशासाठी म्हणजे तुम्ही पूर्ण गावातील जे नागरिक आहेत त्यांना चष्म्याचं तुम्ही एक शिबिर ठेवलं आहे. काय सांगू शकता तुम्ही? तुमचा परिचय द्या पहिला. काय सांगू शकता? नमस्कार, मी सौ मोनिका अंकुश कचरे पाटील, पोलीस पाटील कचरेवाडी, अध्यक्ष पुणे जिल्हा पोलीस पाटील महिला आघाडी संघ. आज घोणशेत येथे आपण मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन व रेस बस फाउंडेशन यांच्या वतीने, तसेच या गावच्या घोणशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय कविताताई चोरगे आणि पोलीस पाटील कचरेवाडी मोनिकाताई कचरे यांच्या वतीने आज हा कॅम्प आयोजित केलेला आहे. तर या कॅम्पमध्ये मोफत अशी सर्व सुविधा देण्यात आलेली आहे. कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नाहीये. तर मला असं सांगायचं की सर्व नागरिकांनी, माझ्या माता भगिनींनी, बंधू असतील, यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज मोठ्या संख्येने घोणशेतमधील ग्रामस्थ असतील या शिबिरासाठी उपस्थित आहे. मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करते आणि सर्वांना अशी विनंती करेन, आपली दृष्टी जर चांगली असेल तर आपण हे जग पाहू शकतो, आपण लिहू शकतो, वाचू शकतो. त्यामुळं आपलं आरोग्य हे चांगलं पाहिजे, आपलं आयुर्मान त्यामुळं चांगलं राहील, या उद्देशाने हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे बाबा म्हणजे त्यांनी कॅम्प ठेवला म्हणजे डोळ्यांचं असं भरपूर म्हणजे त्यांनी एकाने ठेवला, अजून 1000 जणांनी अशा गोष्टी केल्या पाहिजे, सहभाग झाला पाहिजे. काय सांगू शकता? यामध्ये गावातील नागरिकत्व या हेतूने गावचं जे अशा चांगल्या गोष्टी ह्या केल्याच पाहिजे ना, सर्वांसाठी. हे काही एकट्या वैयक्तिक कोणासाठी नाही. आणि त्याच्यामुळं लोकांना बाहेर जाण्यापेक्षा गावच्या गावामध्ये मदत होईल. बरोबर. काय सांगू शकता तुम्ही म्हणजे या अशा गोष्टी घडल्या पाहिजे का? म्हणजे बोला. यांनी कॅम्प ठेवला याबद्दल त्यांचा आम्ही गावाच्या वतीने सगळ्यांचा आभार मानतो. आणि ह्या गोष्टी व्हाव्यात. गावात अपंग नेतृत्व हे जपणं हे काळाची गरज आहे. डोळे जर चांगले असतील तर समाजामध्ये फिरता जाता येता येतं आणि तो माणूस आयुष्यभर चांगल्या पद्धतीत पाहू शकतो. बस याच्याबद्दल. कारण की खरंच खूप लांब पडतं. कारण की आपल्या गावात येणं आणि लांब जाणं, लोक लांब म्हणजे तळेगाव असो, वडगाव असो, या ठिकाणी जायला जरा हे करतात, काय कानकुचपणा करतात. लांब जाणं डायरेक्ट आपल्या गावातच ह्या गोष्टी आल्या. तसं जर पाहिलं तर विनाशुल्क लोकांनी ह्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा फायदा घेणे काळाची गरज आहे. डोळे असेल तर त्या माणसाला कुठेही जा, कुठेही या, त्या माणसाला त्रासदायक होणार नाही. बरोबर की नाही? म्हणून आहे ना, पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो. तुम्हाला काय सांगू शकता फक्त? नमस्कार, मी कविता कुंडलिक चोरगे, गुणशेत ग्रुप ग्रामपंचायत गुणशेत, विद्यमान सरपंच, वाऊन कचरेवाडी, देशमुखवाडी, लंकेवाडी, गुणशेत या सर्व नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, एवढं बोलते. नमस्कार. आज आपल्या ग्रुप ग्रामपंचायत घोणशेत व पोलीस पाटील संघटना पुणे जिल्हा अध्यक्षा मोनिकाताई कचरे आणि कविताताई चोरगे ह्या दोघींच्या संकल्पनेतून एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आपल्या ग्रामीण भागात लोक म्हणजे अहोरात्र शेतीचा व्यवसाय किंवा कामधंदा करून त्यांचे ते हे करत असतात. पण मेन ही दृष्टी असते, आपण जर आपले डोळे चांगले असेल तर आपण हे जग तर पाहू शकतो, पण आपलं आरोग्य त्याच्यावरून जपू शकतो. म्हणून ह्या दोघींची संकल्पना ह्या गावच्या दृष्टीने चांगली आहे. आणि त्या अनुषंगाने व्हिजन स्प्राईन ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे नेत्र तपासणीचं शिबिर आयोजन केलेलं आहे. आणि ह्या आयोजनामध्ये ग्रामस्थ घोणशेतमधील कचरेवाडी, वाऊन, देशमुखवाडी, लंकेवाडी ह्या गावातील ग्रामस्थ याच्यामध्ये भरपूर असा ह्या संधीचा लाभ घेऊन त्यांनी आपल्या पुढील भविष्यासाठी, आपले नेत्र जर चांगले असेल तर आपलं आरोग्य टिकवण्यासाठी त्याचा
40 आहे. हे उजवी. आणि खाली कवर आहे. हा? हे खाली कवर आहे. वर आहे. हे खाली. खाली पण कमी दिसते. कमी दिसते. ती खाली पण कमी दिसते. आता दिसतंय का क्लिअर? ही खालची लाईन ते एकदम कमी दिसते. ओळखत नाही ते. ब्लर दिसतंय. दुकान ब्लर दिसतंय. दिसतंय कमी दिसते. कमी दिसते. ओळखत नाही. कमी. पीछे दे दिया गया था, भेज दिया गया था। अपन 5 बजे तक ईटान हो गया था, पीछे दे दिया गया था उनका।